संग्राम बापू पहिल्यापासून धर्मनिष्ठ आहेत, धर्माचा प्रचार प्रसार करतात। त्याबरोबर हिंदू धर्मामधल्या ज्या पण सगळे घटक आहेत त्या सगळ्यांना नेहमी प्रबोधन करून योग्य मार्गाला लावायचं काम करतात, ते योग्य मार्गाने नेण्याचं काम करतात। आणि मी पहिल्यापासून सांगतो की जो प्रकार लावंडेंनी केला, जे शब्द वापरले आमच्या वारकरी संप्रदायातल्या आमच्यासाठी जे आदरणीय व्यक्तिमत्व आहेत सर्व महाराज लोकांवर, त्या लोकांबद्दल लावंडेंनी बोलल्यानंतर साहजिक हा राग अनावर होणार। आणि बापूंनी केलेलं काही चूक नाही, मी पहिल्यापासून सांगतो। ज्या 20 लोकांच्या संदर्भामध्ये लावंडे यांनी स्टेटमेंट केलेलं आहे त्या 20 लोकांचं कार्य आत्तापर्यंत लावंडेंनी जाऊन पाहावं, त्यांनी काय केलं आहे, कशा पद्धतीने लोकांची सेवा करतात, समाजातल्या वेगवेगळ्या घटकांना कशी मदत करतायत, कशा प्रकारे सर्वसामान्य माणसाला म्हणजे जिथं कुणीच मदत करू शकत नाही तिथपर्यंत पोहोचल्याचं काम हे सगळे महाराज मंडळी आमचे करतात। त्यामुळं लावंडेंनी जो पण लावंडेंवर जो प्रकार झाला तो योग्य आहे। आम्ही संग्राम बापूंचं पूर्णपणे समर्थन करतो। लावंडेंनी आपली पातळी आपल्या बुद्धीची पात्रता ओळखावी। लावंडे असतील हुशार, एक प्रवक्ता म्हणून ते चांगले असतील, पण आमच्यासाठी आदरणीय जे संप्रदाय क्षेत्रातले वारकरी संप्रदायातले जी लोक आहेत त्यांच्यावर बोललेत की त्यांची उंची नाही, माझी पण नाही। उद्या लावंडेंनी पक्षाचा प्रवक्ता म्हणून विरोधी पक्षाच्या सगळ्यांवर त्यांच्या पक्षाचे जे पण काही ध्येय धोरण असतील त्याच्या माध्यमातून आरोप करावे। पण हे जे मंडळ जी लोक आहेत संप्रदाय क्षेत्रातली, या लोकांना पक्ष याच्याशी काय घेणं देणं नाही। यांना धर्माच्या संदर्भातल्या सगळ्या परंपरा, व्याख्यानं, कीर्तनं, प्रवचनं, त्याचबरोबर समाजाच्यासाठी काय करता येईल आपल्याला ह्याच डोक्यात त्यांच्या असते। त्यामुळे यांच्या संदर्भामध्ये त्यांनी बोललेलं हे 100% निषेधार्थ आहे। तुकाराम महाराजांनी सुद्धा सांगितलं, ना टळला असेल तर माती काठी घातल्याशिवाय ते पण सुधारत नाही। आणि जर अशा प्रकारे चुकीचे स्टेटमेंट, स्वतःला काहीतरी विद्वान समजायचं आणि कुणाची तरी शाबासकी मला मिळाली पाहिजे आणि समाजात एक प्रकारचं विष कालवायचं आणि तेढ निर्माण करायची, अशा प्रकारचं जे काम लावंडेसारखे लोक करतायत त्याच्यामुळं हा प्रकार आपल्याला पाहायला मिळतो। उलट असं समजा की संग्राम बापू भंडारे होते, त्यांनी फक्त शाई त्यांच्या अंगावर टाकली, दुसरं कोण असता त्यांच्या जागी दुसरं कोण जर तिथं गेला असता कदाचित दुसरं काहीतरी झालं असतं।